Welcome, students, to the next lecture of the subject Building, Drawing and Planning. आपण आता दुसऱ्या चॅप्टरमध्ये आहोत. ऑलरेडी 3 लेक्चर झालेले आहेत. तुमच्या स्क्रीनवरती 2 प्लॅन आहेत. ते थोडे इनलार्ज करतो. दिस इज द फर्स्ट प्लॅन. खाली लिहिले इनकरेक्ट प्लॅनिंग आणि इकडं करेक्ट प्लॅनिंग. आय विल रिड्यूस इट. आता तुम्ही म्हणा दोन्ही प्लॅन तर एकसारखे आहेत. सो व्हॉट इज करेक्ट आणि व्हॉट इज इनकरेक्ट. आपण प्रिन्सिपल्स ऑफ प्लॅनिंगमध्ये ॲस्पेक्ट प्रॉस्पेक्टपासून सर्क्युलेशन, प्रायव्हसी, प्रॉस्पेक्ट, ग्रुपिंग असे बरेच 8 ते 10 प्रिन्सिपल्स बघितले. त्याच्यानंतर सर्क्युलेशनमध्ये आपण ॲक्सेस इन द सेन्स प्रत्येक रूमला जाण्यासाठी आपण जो दरवाजा ठेवला आहे तो दरवाजा कुठं आहे, त्याचं लोकेशन कुठं आहे आणि त्या लोकेशनमुळं त्या रूमच्या यूजमध्ये किंवा ती रूम ज्या पर्पजसाठी बांधलेली आहे तो पर्पज सर्व होतो आहे का होत नाही, का त्याच्यामध्ये काही डिस्टर्बन्स होतो का प्रायव्हसी कट होते, हे आपण बघूया. द फर्स्ट केस, द मेन डोअर ऑफ हॉल हा पुढं आहे इज करेक्ट पोझिशन आणि तिथूनच दोन्ही बेडरूमला, बेडरूम नंबर 1 आणि बेडरूम नंबर 2 या 2 बेडरूमना ॲक्सेस दिलेला आहे. ह्याचा अर्थ असा होतो की त्या दोन्ही बेडरूमचा जो ॲक्सेस आहे तो ॲक्सेस आपण हॉलमधनं ठेवलेला आहे. त्यामुळं या ठिकाणी जी प्रायव्हसी आहे ती प्रायव्हसी प्रॉपर मेंटेन होत नाही. ॲज वेल ॲज किचन आणि डायनिंग आणि बेडरूम नंबर 2 ह्याच्यामध्ये परत एक ओपनिंग ठेवले आपण. थोडक्यात त्या बेडरूममध्ये 2 दरवाजे आपण जर ठेवले तर त्यातला आतला जो एरिया आहे जो आपणाला युजेबल एरिया म्हणतो किंवा आतची फर्निचर अरेंजमेंट आपण करणार आहे त्या फर्निचर अरेंजमेंटसाठी आपणाला त्या ठिकाणी स्पेस कमी मिळू शकते. त्याच्यानंतर किचन डायनिंगला जो दरवाजा ठेवला आहे तो WCला लागून, एक्झॅक्टली WCला लागून ठेवलेला आहे. त्याच्यानंतर बाथरूमचा जो दरवाजा आहे तो बाथरूमचा दरवाजा पॅसेजमध्ये ठेवलेला आहे. ओके. आता तो WCच्या समोरचा जो दरवाजा आहे किचन आणि डायनिंगला म्हणजे तुम्हाला कम्फर्टेबल वाटणार नाही. इकडे भिंतीमध्ये भरपूर जागा आहे त्या पॅसेजमध्ये, म्हणजे तो भिंतीला कडेला लागून पाहिजे होता आणि तीच करेक्शन या सेकंड नंबरमध्ये केली आहे बघा. इथं आपण मेन दरवाजा आहे त्याचं लोकेशन तेच ठेवलेलं आहे आणि बाकीचे जे दरवाजे आहेत ते सगळे दरवाजे पॅसेजमधनं टाकलेले आहेत. म्हणजे आपण पॅसेजमध्ये आल्यानंतर किचन डायनिंग आणि दोन्ही बेडरूमला जाऊ शकतो आहे, जेणेकरून कुठल्याही रूमची प्रायव्हसी कट होत नाही आणि ॲक्सेस इझी होतो. म्हणजे एका रूममधनं आपण दुसऱ्या रूममध्ये जात नाही. तर या ठिकाणी प्लॅनिंग करत असताना तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की जे डोअर्स आपण ठेवतो त्या डोअर्समुळं त्या रूमची किंवा दुसऱ्या रूमची प्रायव्हसी कट होणार नाही. आता ह्याच्यानंतर आपण पुढचा जो टॉपिक बघणार आहोत तो टॉपिक आहे बिल्डिंग बायलॉज. आता ह्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा बिल्डिंग बायलॉजमध्ये सुरुवात जी करणार आहे ती सुरुवात सिलेबसमधला टॉपिक आहे स्पेस रिक्वायरमेंट अँड नॉर्म्स फॉर मिनिमम डायमेन्शन्स ऑफ डिफरंट युनिट्स इन द रेसिडेन्शियल ॲज वेल ॲज इन पब्लिक बिल्डिंग ॲज पर IS 962/1989. So the first topic is space requirement and norms for various units of residential and public buildings. Now the requirement of space for different units of public and residential buildings follows certain time honored or traditional norms. These are not
hard and fast rules but general guidelines which give the minimum requirements of different elements of the building. हे नॉर्म्स जरी तुमच्या बिल्डिंग कोडमध्ये असले ॲज पर IS 962 1989 ह्याच्याप्रमाणे जरी असले तरीसुद्धा साईट कंडिशननुसार किंवा प्लॉटच्या कंडिशननुसार तुम्ही याच्यामध्ये काही चेंजेस करू शकताय. दीज आर दी गाईडलाईन्स. हार्ड आणि फास्ट आपण 100% ह्याच्याप्रमाणेच करायला पाहिजे असं नाही आहे. सो सम हाईट्स आर हिअर. द व्हेरियस हाईट्स आर प्लिंथ हाईट, जे ग्राउंड लेवलपासून फ्लोअर लेवल जी जमिनीची आपण फरशी बसवतो ती जी हाईट आहे. सो इट व्हेरीज फ्रॉम 0.6 to 0.75. आता प्लिंथ हाईट ॲक्च्युली आपण आपला प्लॉटचा आपले प्लॉटची लेवल आणि पुढं जो रस्ता असणार आहे किंवा ॲप्रोच रोड आहे त्या ॲप्रोच रोडच्या लेवलवरती डिपेंड आहे आणि त्याच्यावरती आपण प्लस किंवा ती मायनस करत असतो. पण युजली समजा प्लेन प्लॉट आहे आणि साधारणपणे तो रोडच्या लेवल असेल तर त्या केसमध्ये आपण ती साधारणपणे 0.6 पासून 0.75 मीटरपर्यंत घेतो. नो विंडो सील इज 0.6 मीटर, पण ॲक्च्युली ही जी 0.6 मीटर आहे ही हॉलसाठी इट्स ओके. फॉर बेडरूम इट शुड बी 0.9 to 1 मीटर अँड फॉर किचन म्हणजे किचनच्या ओट्यावरती आपण जे ठेवतो दॅट इज राऊंड अबाउट 1.2 मीटर ॲज वेल ॲज विंडो सील फॉर WC अँड बाथ इज 1.2 मीटर. म्हणजे 0.6 मीटर जी आहे ती हॉलसाठी आहे. बेडरूमसाठी किंवा दुसऱ्या बाजूला आपण ती जी हाईट आहे ती साधारणपणे 0.9च्या आसपास घेतो. सो विंडो हाईट इज 1.5 मीटर. आता 1.5 + 0.6 केला की त्याची बेरीज येते 2.1 मीटर. ह्याचा अर्थ काय तर डोअरचा टॉप आणि विंडोचा टॉप हा आपण एका युजली लेवलला घेतो. म्हणजे 2.1 मीटर ही दरवाजेची हाईट आहे आणि त्याच्यानुसार विंडो सील आपण प्लस मायनस केलं तर त्याच्या उंचीमध्ये फरक पडू शकतो. नॉर्मली आपण बघितला तर आपल्याकडे 4 फूट उंची आपण ठेवतो आणि 2.1 म्हणजे साधारणपणे 7 फूट चौकटीची उंची ठेवतो. आपण त्यातनं 4 फूट वजा केले तर आपली सील हाईट येईल 3 फूट. म्हणजे आपण नॉर्मली जी वापरतो हाईट ती 3 फूट किंवा 0.9 मीटर एवढी वापरतो. त्याच्यानंतर फ्लोअर टू सिलिंग हाईट इट्स 3.5 मीटर. फ्लोअर टू सिलिंग हाईट म्हणजे आपल्या फरशीपासून स्लॅबचा जो बॉटम आहे सो इट इज राऊंड अबाउट 3.5 मीटर. हेडरूम फॉर स्टेअरकेस इज 3 मीटर. परवा आपण क्रॉस सेक्शन जो बघितला तर आपण टप्प्यावरती चढल्यानंतर दुसरी फ्लाईट जी आपल्या डोक्यावरून गेलेली आहे त्याच्यापर्यंतचं जे अंतर आहे दॅट इज कॉल्ड ॲज हेडरूम अँड इट इज राऊंड अबाउट 3 मीटर. स्लॅब थिकनेस 0.12. नाव इट डिपेंड्स अपॉन द स्ट्रक्चर. रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे का कमर्शियल बिल्डिंग आहे त्याच्यावरती येणारा जो लोड आहे त्याच्यावरती अवलंबून असेल स्लॅबचा थिकनेस आणि तो साधारणपणे आपण 0.12 हा रेसिडेन्शियल बिल्डिंगसाठी ठेवतो म्हणजे 4 इंच. नाव लिंटल इट व्हेरीज फ्रॉम 0.2 to 0.3 मीटर. पण नॉर्मली आपण बिल्डिंगमध्ये ज्यावेळी तुम्ही प्लॅन काढला त्यावेळी आपण 0.15 ठेवतो आणि 0.15 इट्स ओके. देन मिनिमम पॅसेज फॉर पब्लिक बिल्डिंग इज 2.5 मीटर. मिनिमम पॅसेज फॉर पब्लिक बिल्डिंग म्हणजे समजा सरकारी दवाखाना असेल, स्टँडचा एरिया असेल तर इथले जे पॅसेज असतात किंवा तुम्ही हॉटेलमध्ये गेला किंवा लॉजमध्ये गेला तर तिथला जो मधला पॅसेज असेल तो पॅसेज मिनिमम 2.5 मीटर वाईड असणं अपेक्षित आहे. किचन ओटा हाईट इज 0.8 मीटर इज स्टँडर्ड बट इल ऑल्सो डिपेंड अपॉन द पीपल लिव्हिंग इन द हाऊस. म्हणजे घरात राहणारे जे व्यक्ती आहेत, लेडीज आहेत, त्यांच्या उंचीनुसार ह्याच्यामध्ये आपण प्लस मायनस करू शकतो. बट दिस इज द स्टँडर्ड हाईट. देन सेपरेट WC म्हणजे फक्त टॉयलेट आपल्याला जर बांधायचं असेल सो इट्स स्टँडर्ड साईज 0.9 into 1.2 मीटर. बेडरूमचा एरिया आहे तो 9.5 मीटर 9.5 मीटर. गॅरेज हाईट सो इट्स 10, 12 or 14 मीटर. म्हणजे इट डिपेंड्स अपॉन कुठल्या गाडीसाठी ते गॅरेज आहे त्याच्यावरून त्याची उंची आपल्याला ठरवता येईल. कार असेल तर 10 फूट चालेल, त्याच्यापेक्षा मोठं व्हेकल असेल तर 12, ट्रक वगैरे असेल तर 14 फूट उंची ठेवणं अपेक्षित आहे. विड्थ इज 4 मीटर. टोटल विड्थ जी आहे ते 3.714 मीटर. त्याच्यानंतर किचन प्लॅटफॉर्म हाईट 0.9 मीटर. तर वरती म्हणतो आपण 0.8 सो 0.8 and 0.9. सील हाईट 0.9 आपण मगाशी बघितली 0.6. सो इट्स व्हेरीज फ्रॉम 0.6 to 0.9.
राईज अँड ट्रेड इन रेसिडेन्शियल बिल्डिंग. राईज अँड ट्रेड म्हणजे टप्प्याची उंची आणि जिथं आपण पाय ठेवतो त्या पार्टला आपण म्हणतो ट्रेड. सो राईज फॉर रेसिडेन्शियल बिल्डिंग इज 175 to 185 अँड ट्रेड इज अराउंड अबाउट 250. आय करेक्ट इट. इथं दिस इज फॉर रेसिडेन्शियल बिल्डिंग आणि पब्लिक बिल्डिंग असेल तर ती साधारणपणे 150 mm असते आणि जो ट्रेड असतो तो 300. आता तो खालच्या कदाचित पार्टमध्ये येईल. सो नॉर्म्स फॉर पब्लिक बिल्डिंग, सम कॉमन अरेंजमेंट रिक्वायर्ड्स इन ऑल टाईप ऑफ पब्लिक बिल्डिंग्स आर. म्हणजे पब्लिक बिल्डिंग असेल जसं आपण रेसिडेन्शियल बिल्डिंगमध्ये बेडरूम, किचन, डायनिंग, देवघर, हॉल, सॅनिटरी ब्लॉक, मास्टर बेड असेल त्याला कनेक्टेड टॉयलेट ब्लॉक ही जी अरेंजमेंट करतो, तसं जे नॉर्म्स आहेत पब्लिक बिल्डिंगसाठी त्यासाठी सॅनिटरी ब्लॉक सेपरेट असणं अपेक्षित आहे. प्रॉपर सर्क्युलेशन, लिफ्ट प्रोव्हिजन, एंट्रन्स और रिसेप्शन, पार्किंग स्पेस, गॅरेजेस, वॉचमन्स रूम, सायकल स्टँड आणि पब्लिक टेलिफोन. आता पब्लिक टेलिफोन हा विषय इथं आपला संपलेला आहे कारण आपण आता पब्लिक टेलिफोन युजली वापरत नाही. त्याच्यानंतर सॅनिटरी ब्लॉक. द सॅनिटरी ब्लॉक इन्क्लूड्स बाथरूम, WC, वॉश हँड बेसिन अँड युरिनल. स्टँडर्ड जर आपण सॅनिटरी ब्लॉक घेतला तर त्या सॅनिटरी ब्लॉकमध्ये काय काय पाहिजे? बाथरूम पाहिजे, WC पाहिजे, वॉश बेसिन पाहिजे आणि युरिनल्स पाहिजे. द नंबर रिक्वायर्ड फॉर ईच बिल्डिंग व्हेरिंग अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट्स साईज ॲडॉप्टेड आर. सो बाथरूम मागाशी आपण बघितली ती 1.22 म्हणजे 9.5 मीटर, 9.5 स्क्वेअर मीटर एरिया बघितला त्याचा. आता त्याचे जे सायजेस आहेत, सो इट इज स्टँडर्ड साईज 1.2 × 2.1, 1.5 to 2.4, 1.9 to 2.7. आता 1.5 to 2.4 आणि 1.9 to 2.7 हे जे दोन सायजेस आहेत, हे सायजेस जिथं आपण मास्टर बेडरूम आहे आणि आतल्या बाजूला आपण टॉयलेट म्हणजे WC, मग तो कमोड असेल किंवा इंडियन असेल ते भांडं आपण बसवतो आणि त्याच्यानंतर राहिलेली स्पेस आपण बाथरूम म्हणून वापरतो. त्या केसमध्ये त्याची विड्थ पण आपल्याला थोडीशी ॲडिशनल लागते आणि त्याची लांबी पण थोडी जास्त लागते. 1.9 × 2.7 म्हणजे या ठिकाणी समजा तुम्हाला आतल्या बाजूला आंघोळ करण्यासाठी बाथटब बसवायचा असेल तर तो एरिया परत थोडासा एक्सटेंड करावा लागतो आणि त्याची जी लांबी लागते ती साधारणपणे 2.7 मीटर आणि रुंदी जी असते ती 1.9 मीटर. सो WC 0.9 × 1.2 or 1 × 1.2. Urinals 0.9 × 0.75. Passage width varies from 0.9 to 1.5 meter. त्याच्यानंतर प्रिन्सिपल्स ऑफ प्लॅनिंग ऑफ रेसिडेन्शियल अँड पब्लिक बिल्डिंग. सर्क्युलेशन. आता सर्क्युलेशन म्हणजे एक्झॅक्टली इथं आपण डेफिनेशन बघत नाही आहे. प्रॉपर सर्क्युलेशनसाठी जे गोष्टी आवश्यक आहेत म्हणजे आपण व्हर्टिकल सर्क्युलेशनसाठी स्टेअरकेस वापरतो आणि हॉरिझॉन्टल सर्क्युलेशनसाठी पॅसेज वापरतो. सो पॅसेज और कॉरिडॉर इट शुड व्हेरीज फ्रॉम 1 × 2.5 मीटर. सो दीज आर ॲप्लिकेबल इन बोथ केसेस. In residential building, the passage should be round about 1 meter, but in public building, it should be more, and it's about 2.5 meter. Now, veranda 1.8 to 3.5 meter, staircase 1.2 meter minimum, riser 150 ते 170, trade 300 ते 325, landing 1 ते 1.8 मीटर, हेडरूम 1.8 मीटर. हेडरूम म्हणजे इथं आपण टॉपचा जो स्लॅब टाकतो किंवा आपण ज्या वेळेला लँडिंगमध्ये उभा आहात आणि वरच्या लँडिंगचं जे डिस्टन्स आहे इट शुड बी मिनिमम 1.8 मीटर अँड फ्लोअर हाईट व्हेरीज फ्रॉम 275 मीटर टू 6 मीटर. नाव लिफ्ट्स आर प्रोव्हाइडेड फॉर क्विक अँड इफिशियंट व्हर्टिकल सर्क्युलेशन. म्हणजे आजकाल आपण जिन्याच्या ऐवजी लिफ्टचा वापर करतो. द टाईप ऑफ लिफ्ट अँड नंबर ऑफ लिफ्ट्स डिपेंड्स अपॉन the character of the building, extent and duration of peak periods, frequency of service required and type and method of control. आता इथं काय काय म्हटले बघा. टाईप्स ऑफ लिफ्ट अँड नंबर ऑफ लिफ्ट्स डिपेंड अपॉन द कॅरेक्टर ऑफ द बिल्डिंग, एक्सटेंट अँड ड्युरेशन ऑफ पीक पिरियड. म्हणजे जी पब्लिक बिल्डिंग आहे किंवा जी इमारत आहे त्या इमारतीमध्ये ती इमारत कुठल्या प्रकारची आहे. फॉर एक्झाम्पल समजा
रेसिडेन्शियल बिल्डिंग असेल, अपार्टमेंट असेल, तर अपार्टमेंटमध्ये आपण युजली एक लिफ्ट प्रोव्हाइड करतो अप टू 4 फ्लोअर्स. पण समजा 4 मजल्यापेक्षा ती जास्त उंच असेल तर अशा ठिकाणी आपण 2 लिफ्ट वापरतो, कारण एकच माणूस 7व्या मजल्यावर जाऊन परत खाली यायला लागणारा जो वेळ आहे तेवढा वेळ तुम्हाला तिथं वेटिंग करावं लागणार. किंवा नंबर ऑफ टेनेमेंट म्हणजे त्या ठिकाणी असणारे जे फ्लॅट्स आहेत ते फ्लॅट्स किती आहेत ह्याच्यावरती ठरेल की आपणाला त्या ठिकाणी किती लिफ्ट वापरायचं आहे. त्यानंतर पब्लिक बिल्डिंग असेल, समजा आपण एखाद्या हॉटेलमध्येच गेलो असेल किंवा आपण समजा मंत्रालयामध्ये तुम्ही गेला तर मंत्रालयामध्ये तुम्हाला एकापेक्षा जास्त लिफ्ट दिसतील आणि दे व्हेरीज किंवा ते लिमिटेड त्या ठिकाणी केलं असेल की 1 मजल्यापासून 5 मजल्यापर्यंत जाण्यासाठी ही लिफ्ट वापरा, 5व्या मजल्यापासून 8व्या मजल्यापर्यंत जाण्यासाठी ही दुसरी लिफ्ट वापरा. म्हणजे त्याच फ्लोअरच्या माणसाला ते लिफ्ट वापरणं सोयीचं होईल. आता इथं पीक म्हटलेलं आहे, पीक इन द सेन्स, पीक पिरियड इन द सेन्स कुठल्या पिरियडमध्ये किंवा कुठल्या वेळेमध्ये त्याचा मॅक्झिमम यूज होतो. म्हणजे ऑफिस असेल एखादं तर त्या ऑफिस आवर्समध्ये आपणाला काय असणार आहे, त्या ह्याच्यावरती तिथं जाणारे कर्मचारी आणि परत जे पब्लिक जाणार आहे अशा दोघांसाठी तिथं लिफ्ट प्रोव्हाइड लागणार आणि त्याच्यामुळं तुम्हाला त्या ठिकाणी लिफ्ट जी आहे ती संख्या ही त्याच्यावरती अवलंबून असणार आहे. दो टाईप ऑफ लिफ्ट्स, लिफ्ट यूज्ड इन लो अँड मिडियम क्लास फ्लॅट टू कॅरी 5 पर्सन्स, लिफ्ट यूज्ड इन ऑफिस बिल्डिंग, हॉटेल्स अँड हाय क्लास फ्लॅट टू कॅरी 10 to 20 पर्सन्स, लिफ्ट यूज्ड इन शॉप्स अँड डिपार्टमेंट स्टोर्स, हॉस्पिटल्स अँड पॅसेंजर लिफ्ट्स. इथं तुमच्या लक्षात येते का बघा, लिफ्ट यूज्ड इन लो अँड मिडियम क्लास फ्लॅट्स म्हणजे इथं साधारणपणे 5 व्यक्तीसाठी असणारा लिफ्ट असेल. त्याच्यापेक्षा मोठा असेल तर 10 to 20 आणि डिपार्टमेंटल स्टोअर असेल तर किंवा हॉस्पिटल असेल तर त्या हॉस्पिटलच्या ठिकाणी किंवा काही ठिकाणी तुम्हाला साहित्य त्यातनं कॅरी करा असेल तर लिफ्टचा साईज त्या ठिकाणी मोठा असणं अपेक्षित आहे. इथं खाली डिटेल्स दिलेत. लिफ्ट यूज्ड इन लो मिडियम क्लास फ्लॅट्स टू कॅरी 5 पर्सन, कार लिफ्ट स्पीड 0.5 मीटर पर सेकंड, डोर फॉर लिफ्ट स्लायडिंग, लँडिंग डोर क्लोजर टाईप, मेथड ऑफ कंट्रोल ॲटोमॅटिक पुश बटन म्हणजे आपण बटन पुश केले की ती ॲटोमॅटिकली वरती किंवा खाली जाईल. लिफ्ट्स यूज्ड इन ऑफिस बिल्डिंग, हॉटेल्स अँड हाय क्लास फ्लॅट्स टू कॅरी 10 to 20 पर्सन्स, नंबर ऑफ फ्लोअर्स अप टू 2 लिफ्ट और कार स्पीड इज इन मीटर पर सेकंड. दोन्ही बाजूला कॉल मी वाचून दाखवतो. अप टू 2 मीटर किंवा 2 फ्लोअर्स द स्पीड इज 0.5, 3 to 4 0.5 to 0.75, 5 to 6 0.75 to 1.5, 7 to 9 it's 1.2, 1.5 to 2, 10 to 12 it is 2 to 2.5 and over 12 it is 2.5 to 3. म्हणजे ह्या संख्येवरून किंवा या स्पीडवरून तुमच्या एक गोष्ट लक्षात आलं असेल की जेवढी बिल्डिंगची हाईट जास्त असेल तेवढा तुम्हाला स्पीड जास्त लागेल. म्हणजे जी लिफ्ट आपण प्रोव्हाइड करणार आहे त्या लिफ्टचा जो स्पीड आहे तो स्पीड आपल्या बिल्डिंगला, इमारतीला मजले किती आहेत त्याच्यावरती ठरेल. फॉर कार स्पीड्स एक्सिडिंग 1.75 पर मीटर स्क्वेअर, गिअरलेस मशीन्स शुड बी प्रोव्हाइडेड, कार डोर ॲटोमॅटिक टाईप, मेथड ऑफ कंट्रोल कार स्विच कंट्रोल ॲटोमॅटिक पुश बटन, लिफ्ट्स यूज्ड इन शॉप्स अँड डिपार्टमेंट्स, लोड 12 to 20 persons, car speed 2 to 2.5 meter per second, door for lift automatic opening, मेथड ऑफ कंट्रोल कार स्विच कंट्रोल. म्हणजे आता इथं बघा डोर टू लिफ्ट, डोर फॉर लिफ्टमध्ये 2 प्रकारचे दरवाजे तुम्हाला दाखवले आहेत. डोर फॉर लिफ्ट इज स्लायडिंग, स्लायडिंग म्हणजे आपण जसं घराला कोलॅप्सिबल डोर ठेवतो त्या टाईपचा डोर असतो तिथं. आणि इथं ॲटोमॅटिक जिथं म्हटलेलं आहे या केसमध्ये कसं असणार आहे ते ॲटोमॅटिकली उघडणार आणि ॲटोमॅटिकली बंद होणार. हे ॲक्च्युली तुमचं बघून झालं असेल किंवा तुम्ही बघितलेलं असेल किंवा तुम्ही त्याचा वापरसुद्धा कदाचित केला असेल. देन हॉस्पिटल अँड पॅसेंजर लिफ्ट्स, पॅसेंजर लिफ्ट फॉर गुड्स अँड पर्सन्स, कार स्पीड 0.25 to 0.5 मीटर पर सेकंड, गेट्स फॉर कार कोलॅप्सिबल, कंट्रोल मेथड डिपेंड्स अपॉन लोकल कंडिशन्स, हॉस्पिटल बेड लिफ्ट्स, कार स्पीड 0.25 मीटर to 5 मीटर पर सेकंड, car door solid sliding. To facilitate the wheeling beds or stretcher trolley in and out the lift car, an automatic car leveling device is included. म्हणजे ज्या ठिकाणी हॉस्पिटलसाठी आपण लिफ्ट ठेवली असेल तर त्या केसमध्ये आपणाला त्या ह्याच्यामध्ये म्हणजे तुमच्या लिफ्टमध्ये स्ट्रेचर किंवा ट्रॉली किंवा तिथलं काही मटेरियल असेल ते मटेरियल शिफ्ट करण्यासाठी काय करावं लागेल, तिथं खाली ऑटोमॅटिक कार लेवलिंग डिव्हाइस हे प्रोव्हाइड करावं लागेल. द एंट्रन्स और रिसेप्शन, आता एंट्रन्स आणि रिसेप्शन इट इज
फॉर पब्लिक बिल्डिंग. तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेला तर रिसेप्शन सेंटर असतं बघा, त्या टाईपनं. म्हणजे तुम्ही गेल्यानंतर स्वागत करणार आणि त्याच्यामध्ये काय असेल, वेटिंग रूम वगैरे प्रोव्हाइड केलं असेल. फॉर एव्हरी पब्लिक बिल्डिंग सम स्पेस इज रिक्वायर्ड ॲट द एंट्रन्स. फॉर एक्झाम्पल हॉस्पिटल्स किंवा पब्लिक बिल्डिंगमध्ये तुम्हाला हे बघायला मिळेल. द एरिया ऑफ दिस एंट्रन्स शॉल व्हेरी स्लाइटली with the number of persons entering at one time. In any case, width of entrance shall not be less than 2.75. म्हणजे पब्लिक बिल्डिंगमध्ये जो मेन एंट्रन्स आहे त्याची जी रुंदी आहे ती मिनिमम 2.75 मीटर असणं अपेक्षित आहे. जनरल साईज ऑफ एंट्रन्स ऑर रिसेप्शन्स आर 3x6 मीटर, 3.5 to 7 meters, 3.75 to 8 meter, 4 meter to 5 meter, 4.5 to 6 meter to 75 आणि 7 ते 8 आणि 8 ते 10 मीटर. सो इट ऑल डिपेंड्स अपॉन द फंक्शन्स प्रोव्हाइडेड इन द पर्टिक्युलर बिल्डिंग. म्हणजे जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग कशासाठी आपण वापरतो त्याच्यावरती त्याचा एंट्रन्सचा जो दरवाजा आहे त्याचा साईज डिपेंड असेल. Then parking space, garages and cycle stands. So open parking space is essential around any type of public building. The area required will depend upon the nature of building and number of persons visiting the building. आता हे समजून सांगायची फारशी गरज आहे असं मला वाटत नाही. You can understand the meaning of these words. The area required will depend upon the nature of building and number of persons visiting द बिल्डिंग. म्हणजे जी एरिया आहे पार्किंग एरिया आहे ती कशावर डिपेंड असेल, त्या बिल्डिंगचा नेचर कुठला आहे किंवा नेचर इन द सेन्स पब्लिक बिल्डिंगमध्ये कुठल्या प्रकारची ती बिल्डिंग आहे आणि त्या ठिकाणी भेटणारी किंवा त्या ठिकाणी जाणारी व्यक्तीची संख्या किती आहे. सायकल स्टँड्स आर इसेन्शियल फॉर एव्हरी पब्लिक बिल्डिंग. प्रोव्हिजन ऑफ गॅरेज शॅल बी मेड अकॉर्डिंग टू द रिक्वायर्ड ऑफ द बिल्डिंग. नो फॉर व्हेइकल आणि त्यासाठी लागणारा एरिया. कार असेल तर त्यासाठी साधारणपणे 20 स्क्वेअर मीटर एका व्हेइकलसाठी पार्किंग स्पेस लागेल. स्कूटर अँड मोटरसायकल इट्स 3 स्क्वेअर मीटर आणि सायकल असेल तर 1.2 स्क्वेअर मीटर. त्याच्यानंतर ड्रायव्हिंग ॲसलेस पॅसेज बिटवीन 2 ब्लॉक फॉर कार्स 1 to 2 मीटर वाईड. गॅरेज 3x4 मीटर, 3.3 into 4.2, 4 into 4.5. न वॉचमन रूम. आता ही सुद्धा पब्लिक बिल्डिंगशी रिलेटेड आहे. दिस इज ए स्मॉल इन्क्लोजर जनरली प्रोव्हाइडेड ॲट द एंट्रन्स गेट. ए मिनिमम साईज ऑफ 2 मीटर बाय 2 मीटर इज रिक्वायर्ड. लार्जर साईज मे बी अडॉप्टेड ॲज पर रिक्वायरमेंट. म्हणजे मिनिमम साईज त्याचा जो आहे तो 2 मीटर बाय 2 मीटर म्हणजे साधारण 6.5 फूट बाय 6.5 फूट. म्हणजे एक व्यक्ती आणि त्याचं खुर्ची आणि टेबल त्या ठिकाणी बसेल अशा पद्धतीनं त्याची साईज मिनिमम अपेक्षित आहे आणि त्याच्यापेक्षा मोठा साईजसुद्धा असू शकतो. इट डिपेंड्स. देन पब्लिक टेलिफोन. आता हा आत्ताचा काय विषय असणार नाही आहे, तरी पण अपार्टमेंटमध्ये वगैरे असेल तर ज्याला आपण टेलिफोनवरून तुम्ही ज्या व्यक्तीकडे जाणार आहेत त्यांना कनेक्शन देण्यासाठी कनेक्ट करण्यासाठी त्या ठिकाणी जी टेलिफोनची पब्लिक टेलिफोनची प्रोव्हिजन असते. सो पब्लिक टेलिफोन्स आर usually provided in the public building. A small booth of size 1 meter by 1 meter may be installed in the entrance space. Sometimes telephones are hung on walls and columns. As such, no separate space is required. Only the position of phones is to be marked on a plan. म्हणजे या ठिकाणी आपणाला स्पेशल रूम बांधायला पाहिजे असं काय नाही. बाहेरच्या बाजूला फोन अडकून ठेवला तरीसुद्धा चालू शकतो. आता आपण रिअल बिल्डिंग लॉजमध्ये येणार आहोत. म्हणजे बिल्डिंग बांधकाम करताना जे नॉर्म्स किंवा जे रूल्स आपण फॉलो करायचे आहेत त्याच्यामध्ये आपण जातो. दीज आर दी रिस्ट्रिक्शन्स लेड डाऊन बाय द म्युनिसिपल टाउन प्लॅनिंग ऑर रेव्हेन्यू अथॉरिटीज ऑन कन्स्ट्रक्शन अँड प्लॅनिंग ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ बिल्डिंग. दस बिल्डिंग bylaws differ from place to place. For example, building bylaws for Mumbai will not be same as that of some district or taluka place having municipality or village having gram panchayat. म्हणजे बिल्डिंग बायलॉज डिफर फ्रॉम प्लेस टू प्लेस. याचा अर्थ काय, प्रत्येक ठिकाणी जे बिल्डिंग बायलॉज असतील ते बायलॉज वेगळे वेगळे असतील. फॉर एक्झाम्पल मुंबईमध्ये जे बायलॉज असतील तेच बायलॉज दुसऱ्या कॉर्पोरेशनमध्ये किंवा जिथं ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीमध्ये ते लागू होणार नाहीत. द अबव मेन्शन्ड अथॉरिटीज सँक्शन द बिल्डिंग प्लॅन्स ओनली आफ्टर स्क्रुटिनायझिंग देम रिगार्डिंग द बायलॉज.
म्हणजे हे जे बायलॉज आहेत, हे बायलॉज ज्यावेळेला आपण बांधकाम परवाना घेतो आणि त्या बांधकाम परवान्यासाठी तुम्ही बिल्डिंग बायलॉज फॉलो केलेत का नाही, ह्याच्यासाठी त्याचा वापर द अबाव मेन्शन्ड अथॉरिटीज सँक्शन द बिल्डिंग प्लॅन्स ओनली आफ्टर स्क्रुटिनायझिंग देम रिगार्डिंग द बायलॉज. म्हणजे तुम्ही त्या बायलॉजचा उपयोग करून किंवा त्याचा वापर करून किंवा त्यांच्या नियमाप्रमाणे जी साईड मार्जिन्स किंवा साईड स्पेस आपण सोडायचे आहे किंवा कन्स्ट्रक्शनचा जो एरिया आहे, तुमचा प्लॉटचा एरिया आणि कन्स्ट्रक्शन एरिया, ह्याचं जे कॉम्बिनेशन आहे, हे कॉम्बिनेशन बायलॉजप्रमाणे आहे की नाही हे स्क्रुटिनाइज होईल. त्याच्यानंतर जे रूम सायझेस ठेवले आहेत, ते रूम सायझेससुद्धा प्रॉपर तुम्ही ठेवलेले आहेत किंवा नाहीत ह्याची स्क्रुटिनी होऊन त्याच्यानंतर तुम्हाला त्यासाठी परमिशन मिळेल. द इम्पॉर्टन्स ऑफ रूल्स अँड बायलॉज रिगार्डिंग प्लॅनिंग ऑफ बिल्डिंग. इफ रूल्स अँड बायलॉज आर नॉट फॉलोड, समजा आपण रूल्स फॉलो नाही केले, इट विल रिझल्ट इन एक्सेसिव्ह लोड ऑन द इन्फ्रास्ट्रक्चर अँड amenities like drainage line, water supply line, roads, etc., which will result in horizontal haphazard growth, which will not be called as development. म्हणजे समजा आपण बिल्डिंग बायलॉज पाळलेच नाहीत, जसं आपण खेडेगावात बघतो, एका भिंतीला लागून दुसरी भिंत, दुसऱ्या भिंतीला लागून तिसरी भिंत, म्हणजे कॉमन वॉल्स. एका गल्लीमध्ये आपण गेलो तर मध्ये कुठं बोळ दिसत नाही. अशा ठिकाणी काय होईल, त्या ठिकाणी ज्या पब्लिक फॅसिलिटीज आहेत, रोड असतील, ड्रेनेज सिस्टीम असेल, वॉटर सप्लाय असेल, ह्याच्यावरती त्याचा इम्पॅक्ट होईल आणि त्याला आपण डेव्हलपमेंट किंवा ती डेव्हलप्ड एरिया किंवा ती डेव्हलप्ड गल्ली असं आपण म्हणू शकणार नाही. देन देर विल बी inadequate light and ventilation for the rooms. The water supply will not be sufficient, which will create unhealthy environment for the residents. So the rules and regulations should be followed to avoid all these things. म्हणजे त्या ठिकाणी आपणाला पब्लिकसाठी लागणारं जे पाणी असेल, रस्ता असेल, हवा असेल, व्हेंटिलेशन असेल, हे व्हेंटिलेशन प्रॉपर मिळणार नाही आणि या सगळ्या गोष्टी मिळाव्यात यासाठी आपल्याला रूल फॉलो करणं गरजेचं आहे. देन नेसेसिटी ऑफ बायलॉज टू कर्ब द हॅपॅझार्ड ग्रोथ ऑफ टाउन्स ऑर सिटीज. हॅपॅझार्ड म्हणजे अस्ताव्यस्त जसं म्हणतो आपण त्याला, म्हणजे ज्याला प्लॅनिंग नाही आहे, विदाउट प्लॅनिंग एखाद्या शहराची किंवा एखादी गावचा विकास होऊ नये. टू फॅसिलेट फ्युचर यूज ऑफ लँड, वायडनिंग ऑफ स्ट्रीट्स, कंट्रोलिंग द रिबन डेव्हलपमेंट इन ॲन एरिया. टू फॅसिलेट फ्युचर यूज ऑफ लँड म्हणजे भविष्यामध्ये आपणाला त्या पब्लिक बिल्डिंगची जागा असेल, मोकळ्या प्लॉट्स असतील, मोकळे जागा असतील तर त्याचा वापर करता येईल. वायडनिंग ऑफ स्ट्रीट्स भविष्यात होणारं रोडचं जे एक्सपान्शन आहे ते एक्सपान्शन करण्यासाठी आपणाला त्रास होणार नाही. देन कंट्रोलिंग द रिबन डेव्हलपमेंट इन ॲन एरिया. रिबन डेव्हलपमेंट म्हणजे रस्त्याच्या भोवतीच आपण समजा सगळ्या बिल्डिंग बांधल्या आणि आत जायला अप्रोचेस ठेवला नाही तर आतल्या बाजूचा जो एरिया आहे तो एरिया डेव्हलप होणार नाही. आणि अशा पद्धतीनं जे गाव असतं फक्त मेन रोडवरती किंवा एकाच रस्त्याच्या दोन्ही बाजूला घरं असणं, दॅट इज कॉल्ड ॲज रिबन डेव्हलपमेंट. म्हणजे एकाच लाईनमध्ये सगळी घरं, त्याच्या पाठीमागची बाजू जी आहे ती बाजू आपण वापरात आणू शकत नाही किंवा आणलेली नसेल तर. टू रिड्यूस पोल्युशन इन एरिया बाय रिस्ट्रिक्टिंग पॉप्युलेशन डेन्सिटी इन ॲन एरिया, देअर बाय प्रोव्हाइडिंग हायजेनिक एन्व्हायरमेंट. म्हणजे टू रिड्यूस पोल्युशन इन एरिया बाय रिस्ट्रिक्टिंग पॉप्युलेशन डेन्सिटी म्हणजे एका स्क्वेअर मीटरमध्ये किंवा एका किलो स्क्वेअर मीटर एरियामध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या, आणि ही जेवढी विरळ असेल तेवढं तुम्हाला शुद्ध हवा, शुद्ध पाणी मिळणार आणि तुमच्या इमारतींना प्रॉपर व्हेंटिलेशन मिळेल. ॲज वेल ॲज जे रोड आहेत ते रोड प्रॉपर वापरता येतील, जे पाणी मिळणार आहे ते पाणीसुद्धा तुम्हाला व्यवस्थित मिळेल. तो इन्श्युअर दॅट एव्हरी सिटीजन विल रिसीव्ह फॅसिलिटी लाईक वॉटर सप्लाय, सॅनिटेशन, व्हेंटिलेशन, इलेक्ट्रिक सप्लाय, पार्किंग अँड सेफ्टी. म्हणजे या सगळ्या गोष्टी कधी शक्य आहेत जर आपण एखाद्या शहराचा किंवा एखाद्या गावाचा किंवा गावातल्या एखाद्या भागाचा विकास बिल्डिंग बायलॉजप्रमाणे किंवा बिल्डिंग नॉर्म्सप्रमाणे आपण केलं तर त्या ठिकाणी त्याची जी डेव्हलपमेंट होणार आहे ते डेव्हलपमेंट प्रॉपर होईल. नाव ओपन स्पेस रिक्वायरमेंट. द ओपन स्पेस अराउंड द बिल्डिंग इज रिक्वायर्ड टू बी प्रोव्हाइडेड to meet requirements regarding lighting, ventilation, future expansion and approach. Open space for front, rear and side yards depends upon height of building and can be calculated by the formula W, width of open space around the building in meter, is equal to 3 plus into bracket h by 10 into 3.
where h is the height of the building and it should be less than 25 meter. Now open space for rear yard for the building of height less than 10 meter should be 3 meter average, but in no case less than 1.8 मीटर, नॉट लेस दॅन 1.8 मीटर. म्हणजे बिल्डिंगच्या बॅक साईडला जी स्पेस आपल्याला सोडायची आहे तो जी एरिया पाहिजे ती साधारणपणे 3 मीटर असणं अपेक्षित आहे आणि कुठल्याही परिस्थितीत ती 1.8 मीटरपेक्षा कमी असू नये. नाउ सेटबॅक डिस्टन्स. इट इज द डिस्टन्स मेजर्ड फ्रॉम सेंटर लाईन ऑफ रोड अप टू विच प्लिंथ ऑफ बिल्डिंग मे एक्सटेंडेड. मग सेटबॅक म्हणजे तुमची इमारत रस्त्याच्या सेंटरपासून किती आत पाहिजे, म्हणजे किती डिस्टन्सवरती तुम्ही प्लिंथचं बांधकाम जे आहे ते प्लिंथचं बांधकाम करू शकता. इट इज प्रोव्हाइडेड टू फॅसिलिटेट फ्युचर रोड वायडनिंग, पार्किंग ऑफ व्हेकल्स, फ्री सर्क्युलेशन ऑफ एअर एक्सेट्रा. सेटबॅक डिस्टन्स इज कॉल्ड एज मार्जिन. So it is space full opened to sky provided at the plot level from the edge of building where in built up area shall not be permitted. Exceptions specifically permitted projections under the regulations. According to the building bylaws, some space is required to be left in front, rear and side of building. These spaces are called as side margins. It varies from place to place and it includes city and whether buildings are residential or public. The side margins are provided for future widening of streets, for lighting, ventilation, hygienic conditions and for safety purpose in the building. आता इथं मी या लेक्चरच्या शेवटी येतोय. इज अबाउट 1.5 to 1.67 times more than theater, commercial complex, factories than residential building. Now here are the some setbacks. टाईप ऑफ रोड, विलेज रोड असेल तर रेसिडेन्शियल बिल्डिंग असेल तर सेंटरपासून 9 मीटर, इंडस्ट्रियल बिल्डिंग असेल तर 15 मीटर. रेशिओ ऑफ कॉलम 3 to 1.67. मेजर डिस्ट्रिक्ट रोड असेल 15 मीटर 24 मीटर. नॅशनल और स्टेट हायवे असेल तर 30 मीटर आणि 45 मीटर. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स याला आपण म्हणतो बिल्डिंग लाईन. सेटबॅक डिस्टन्स ऑल्सो कॉल्ड ॲज बिल्डिंग लाईन. म्हणजे तुमची इमारत कन्स्ट्रक्शन जे बिल्टअप आपण कॅल्क्युलेट करतो, जेवढा एरिया तुम्ही कवर करणार आहे, ग्राउंड कवर करणार, दॅट इज कॉल्ड एज बिल्टअप एरिया. तर तुमचं पहिलं जे फर्स्ट फाउंडेशन असेल रोडच्या बाजूला त्याचा सेटबॅकचं डिस्टन्स, विलेज रोड असेल तर 9 मीटर फॉर रेसिडेन्शियल बिल्डिंग, 15 मीटर फॉर इंडस्ट्रियल बिल्डिंग. मेजर डिस्ट्रिक्ट रोड असेल MDR, इट इज 15 मीटर अँड 25 मीटर. अँड इफ इट इज नॅशनल और स्टेट हायवे इट शुड बी 30 मीटर टू 45 मीटर. आता इथं आपण आज थांबूया. पुढच्या वेळेला पुढचा जो पार्ट आहे तो आपण घ्यायचा आहे. ओके, गुड बाय.